तर आपण पाहतोय मीच माझा रक्षक म्हणून सगळ्यांना आपापली काळजी आपणच घ्यावी लागणार आहे। तर नागरिकांना आव्हान आहे की जगण्यास आवश्यक आणि ज्याशिवाय जगणं अवघड होईल तितकंच करण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहा। म्हणून सगळ्या नागरिकांना तेच पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका। औरंगाबादमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं, औरंगाबादमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत असणार आहे। सिद्धार्थकडनं आपण औरंगाबादमधल्या परिस्थितीचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी औरंगाबादमध्ये कलम 144चा चांगला परिणाम आज सकाळी पाहायला मिळतोय। औरंगाबादकर आज सकाळी दूध भाजीसाठी घराबाहेर पडले, मात्र लगेचच आपापल्या घरी परतले आणि गल्लीबोळ्यामधली छोटी किराणा मालाची दुकानं जी आहेत ती देखील उघडलेली आहेत आणि मुख्य बाजारपेठ ही 100% बंद आहे। काल देखील औरंगाबादकरांनी पब्लिक कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेला होता। तर आपण थेट जाऊयात सिद्धार्थकडे। औरंगाबादमधून सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, आपण पाहतोय मुंबईमध्ये आज थोडी निराशाजनक स्थिती पाहायला मिळाली। मुंबईकर आज चक्क रस्त्यावर उतरलेत। मात्र औरंगाबादमधनं सिद्धार्थ तुझ्याकडनं या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत। त्यापूर्वी आपण जाणार आहोत, आपल्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्यासोबत आहेत। थेट आपण त्यांच्याकडे जाऊयात। राजेश सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। सर्व स्तरातून तुमचं कौतुकही होते, तुम्ही जे कार्य करताय ते खरंच कौतुक करण्याच्या पलीकडचं आहे। असं असताना मुंबईकरांनी काल जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला, आज मात्र मुंबईत अतिशय उलटी परिस्थिती पाहायला मिळते। मुंबईकर रस्त्यावर उतरलेत, आणखी काही कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। आणि शिवाय मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकड्यामध्ये सुद्धा राज्यातल्या आकड्यात आता वाढ झाली, 89 वर तो पोहोचलाय। ही वस्तुस्थिती आहे की मुंबईमध्ये एकूण आता 14चा वाढ झालाय आणि एक पुण्याचा, असा मिळून टोटल राज्याचा आकडा हा 89 झालेला आहे। का तो 74 होता आणि आज 89 आहे। यामध्ये मी एवढंच सांगेल की क्लोज कॉन्टॅक्टचा जो आकडा आहे, क्लोज कॉन्टॅक्टचा, तो यामध्ये जरा मोठा आकडा आहे। क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह तो जवळच्या फॅमिलीजला हे करतो, इन्फेक्शन करतो, असा आकडा जरा यामधला 15 मध्ये 9 ते 10 लोक त्यातले आहेत। आणि म्हणून मला असं म्हणायचं की या सगळ्या लोकांना क्वारंटाईन किंवा आयसोलेट करणं पटकन हे फार महत्वाचं असतं। आणि ते होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्यांना असा विषय असतो त्यांनी पटकन काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून इन्फेक्शन पुढे वाढू नये, हा महत्वाचा त्यातला उद्देश आहे। आणि एक आहे की या सगळ्या तुम्ही आता जे गर्दीचा विषय सांगताय त्याबद्दल आव्हान करेल, कुठल्याही परिस्थितीत 144 लागू आहे। एका जागेवर जमू नये असा तर आपण पाहिलं, आपल्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे होते। नेटवर्कमुळे त्यांचा आवाज आपल्या पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधतोय। राजेश सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, मला येतोय आवाज। तुम्ही आता म्हणत होतात खरं तर 144 लागू असताना देखील आज नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत आणि अक्षरशः दृश्य बघून संतापही येतोय, भीती देखील वाटते की या नागरिकांना गांभीर्य का नाहीये, काही आणखी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे असं चित्र निर्माण झालंय। नाही, मला एवढंच वाटतं की ही कायदेशीर ऑर्डर आहे, ह्याला कायद्याचा आधार आहे, पोलीस कारवाई करू शकते, हे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं स्वतः स्वयंशिस्तीनं राहिलं पाहिजे, अशीच माझी नम्र विनंती सर्व नागरिकांना राहील। आणि कुठल्याही परिस्थितीत शिस्त नाही पाळली तर कारवाई होऊ शकेल आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल। हा अप्रिय जी काही घटना ती त्यांच्या दृष्टिकोनातून होईल असं माझं सुद्धा एक त्यांना सूचना या निमित्ताने द्यायची आहे। आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शिस्त पाळा, हा जनतेच्या जनहिताचा प्रश्न आहे आणि जनतेच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे। त्यामुळे कुठल्याही स्वरूपाने याच्यात तडजोड केली जाणार नाही, सर्वांनी त्याची भान ठेवूनच काम करावं असं माझं नम्रतेची सूचना या निमित्ताने आहे। टोपेजी, पण जर नागरिक ऐकतच नसतील तर त्यांना शेवटी काय काय भूमिका घेण्यात येईल मग? शेवटी 144 खाली त्यांना पोलीस कारवाई करेल, दुसरा त्यात काय, जिथे जिथे आता कारवाई करण्याची गरज पडेल आम्ही पोलीस कमिशनर मुंबईला नक्कीच याबाबतच्या सूचना आहेतच आणि त्या अधिक त्याबद्दल कठोर होतील।
आणखी एक प्रश्न तो म्हणजे आता गेल्या 24 तासामध्ये 15 रुग्णांमध्ये जी वाढ झालेली आहे, प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा हा प्रश्न तुम्हाला विचारते की हे 15 रुग्णांची वाढ परदेशातून आलेल्या डायरेक्ट आलेल्या प्रवाशांमुळे झालेली आहे की पुन्हा ही लागण झालेली आहे? नाही नाही, यामध्ये एकच आहे की त्या लोकांमुळे थोडीफार आहे, 5-6 असतील, परंतु मुख्यतः 9-10 लोक ते त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये, हाय रिस्क कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो, कॉन्टॅक्ट पण दोन विषय कुठलाही नाही, क्लोज कॉन्टॅक्ट. राजेशजी, आज सकाळी पुण्यातनं देखील एक धक्कादायक बातमी समोर आली, ती म्हणजे जे क्वारंटाईन झालेले आहेत ते घर सोडून पळून गेलेले आहेत. आता त्यांना शोधण्याची आणखी एक जबाबदारी आता पोलिसांवर आणि आरोग्य सेवेवर आलेली आहे. हा, होम क्वारंटाईन लोक हे स्वतः फ्रीच असतात, त्यांनी सेल्फ डिसिप्लिन दाखवली पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग असतो. मी ज्या घरामध्ये किंवा ज्या सोसायटीमध्ये होम क्वारंटाईन लोक असतील त्यांना सोसायटीच्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. मला वाटतं ही एक सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्यामुळे एक मंडळाचे कार्यकर्ते असतील की मी म्हणेल सर्वपक्षीय जे कोणी माझं आव्हान आणि विनंती राजकारणाचा विषय जरी नसेल तरी सुद्धा पण सगळ्यांनी यावर लक्ष ठेवलं पाहिजे की होम क्वारंटाईन जे लोक आहेत ते अत्यंत आयसोलेटेड, म्हणजे घरामध्ये सुद्धा त्यांच्या कुणाशी न संपर्कात राहता व्यवस्थित त्यांचं अंतर ठेवून, सुरक्षित अंतर ठेवून ते त्या ठिकाणी राहायला पाहिजे. त्यांच्यावर सामाजिक सुद्धा प्रेशर एक प्रकारचं मंडळाच्या आणि वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून असलं पाहिजे. शेवटी सरकारी यंत्रणा काम करतेच आहे, नाही असं नाही, पण सरकारच्या फोन्सवरून की तुम्ही आहात का नाही, किंवा मला वाटतं कोल्हापूर वगैरे मध्ये तुम्हाला होते की लोक आपल्या सरकारचे लोक जाऊन त्याचा फोटो काढून ते त्यांच्याकडे आहेत आणि व्हॉट्सअप करतात प्रशासनाला. इथपर्यंतच काम तिथे मला पालकमंत्री तिथले ज्यांचा फोन आला होता सतेज पाटील ते करतायत. अगदी बरोबर आहे. प्रत्येक स्तरातनं टोपेजी खरं तर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता जी न्यूज 18 लोकमतला माहिती मिळतीये त्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूमध्ये संख्या जी आहे 3 वर गेलेली आहे आत्ताची जी लेटेस्ट बातमी मिळते त्यानुसार. टोपेजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आपल्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत. राजेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आत्ताची आपण जी सगळ्यात लेटेस्ट जी घडामोड पाहतोय, ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमध्ये वाढ झालेली आहे. आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे. 59 वर्ष वय असलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळतंय. मुंबईमधली कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झालेली असून ही संख्या आता 3 वर गेलेली आहे. तर आपण पाहतोय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा आपल्यासोबत बोलत होते. त्यांनी देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांकडे आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी घराबाहेर पडू नका. कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि जर नागरिकांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी कृपया घरात बसा. आणि आजची सकाळची महत्त्वाची घडामोड जी आपण पाहतोय ती म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये, रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या 24 तासामध्ये जवळपास 14 ते 15 नवे रुग्ण आलेले आहेत. तर आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाल्याचं कळतंय. मुंबईमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर याविषयीचा अधिक खुलासा जो आहे तो आपण करणार आहोत. मात्र आत्ताची जी बातमी आहे ती म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 89 वर पोहोचलेली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा थेट औरंगाबादमध्ये आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आपण पाहतोय औरंगाबादमध्ये आपल्याला एकतर जी जमाव कर्फ्यू लावण्यात आलेला होता त्याला एक चांगला प्रतिसाद औरंगाबादकरांनी दिलाय. त्याचबरोबर 144 लागू असताना आज देखील औरंगाबादकर काटेकोरपणे पालन करतायत. राज्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी मात्र परिस्थिती उलटी पाहायला मिळते. मनाली, औरंगाबादची तशी ओळख आपण बघायला गेलं तर फार चांगली नाही. दंगलीचं शहर आहे. दोन समाजामध्ये नेहमी दंगली या ठिकाणी होतात अशी ओळख आहे. मात्र कालचा जनता कर्फ्यू आणि आजचा 144 कलम
निश्चितच मी औरंगाबादकरांना शाबासकी देईल, कारण सर्व स्तरामधून या बंदला चांगला प्रतिसाद मिळतो। आज 144, काल जनता कर्फ्यू होता, 100% बंद आहे। आजही आपण बघू शकतो मुख्य मार्केट जी आहे बंद आहे। औरंगाबादचे रस्ते निर्मनुष्य आहेत, फक्त पाणीवाला असेल, दूधवाला असेल, कचऱ्याच्या गाड्या असतील आणि अत्यंत महत्त्वाची लोकांना ज्यांना गरज आहे अशीच लोक बाहेर पडत आहेत। त्यामुळे औरंगाबादमध्ये हे 2 दिवस जे आहे फार चांगल्या पद्धतीनं लोकांनी सहकार्य दिलेलं आहे। एक आपली जी वाईट ओळख आहे औरंगाबादकरने ती पुसून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही लोक माझ्यासोबत आहेत, काय म्हणताय तुम्ही? आज घराच्या बाहेर पडले, थोडा बरा वाटतोय, पण बंद केल्याबद्दल थोडी पब्लिकला बरा राहील याच्यापेक्षा। आणखी बंद करायला पाहिजे। हाँ, 31 मार्च लोग कौन बोले अगर ये बंद राहील तो ये रोग पाळणार नाही। गव्हर्नमेंटने याच्यासोबत आम्ही यांच्यासोबत सपोर्ट म्हणजे करतो। बंद स्वागत करतात। दादा काय म्हणाल तुम्ही? रस्ते अगदी निर्मनुष्य आहेत, औरंगाबादमध्ये असं घडलं नाही। नाही, एकदम चांगलं झालं, कारण गर्दीमध्ये येणं टाळलं पाहिजे। ही एकदम खतरनाक बिमारी आहे, आणखी 31 तारखेपर्यंत बंद झालं पाहिजे। अच्छा, निश्चितच काय अडचणी येणार आहेत का बंदमध्ये? हो, येणारच। किराणा सगळंच म्हणजे ते तर उघडं आहे तुमच्यासाठी। नाही, दुसरं पण काही शॉप वगैरे काही लागतं त्या टायमाला थोडी अडचण तर येणारच। अडचण येणार, पण आणखी वाढवायला पाहिजे, कारण आपल्याकडे कोरोनाचा प्रसार होईल अशी भीती वाटते। तो वाढायला पाहिजे, बरं तो हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्व्हिस चांगली पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल। आणि पब्लिकनी बी जे घरी बसलेले ज्यांना जे त्रास होतोय त्यांनी डायरेक्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये कनेक्ट करायला पाहिजे। अच्छा, एकंदरीतच बघितलं लोकांची भावना या बंदला सहकार्याचीच आहे म्हणाली, कारण काल 100% बंद होता, आज 144 कलम आहे। सकाळी दूध भाजीसाठी जी लोक बाहेर पडली होती ती आपली खरेदी करून पुन्हा गेलेली आहे। मुंबई पुण्यामध्ये ज्या पद्धतीने 144 कलमला नागरिक जुमानत नाही आहेत त्यांनाही सुद्धा आव्हान आहे, कारण आपणही तळमळीनं बोलतोय, प्रशासनही तळमळीनं काम करायला लागलेलं आहे। कारण एकच आहे की जास्त मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नका, या आजाराचा प्रसार करू नका, कारण तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जे आहे जीव धोक्यात जाऊ शकतो म्हणाले। अगदी खरं सिद्धार्थ, त्यामुळे नागरिकांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन घरातच राहावं असं आवाहन कळकळीनं सातत्यानं करण्यात येते। सिद्धार्थ, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। औरंगाबादमधला जो आढावा जो आहे तो आपण घेत राहणार आहोत। मात्र आत्ता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। त्यापूर्वी आत्ता ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे राज्यात कोरोनाचा 3रा बळी गेलेला आहे। आत्ताची आपण महत्त्वाची घडामोड पाहतोय। राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना राज्यात पुन्हा एकदा एक मृत्यू झालेला आहे। मुंबईमध्ये परदेशी नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असताना 68 वर्षांचा फिलिपिन्स या नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। मुंबईमधली ही बातमी आहे, त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि मुंबईमधला हा आता 3रा बळी म्हणावा लागेल। त्यामुळे नागरिकांनी अजूनही गांभीर्य घ्या या संपूर्ण परिस्थितीचं आणि गांभीर्यानं तुम्ही राहा म्हणून सातत्यानं तुम्हाला सांगण्यात येते। गर्दी करणं टाळा, बाहेर पडू नका। तुम्हाला गरज असेल, ज्या गोष्टी तुमच्याकडे अजिबात नाही आहेत आणि म्हणून बाहेर पडावं लागते त्यासाठीच बाहेर पडा, अन्यथा कृपया घरी राहा। कारण मुंबईमध्ये 3रा कोरोनाग्रस्ताचा बळी गेलेला आहे। 68 वर्षांचा फिलिपिन्स नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। तर आपण पाहतोय आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासामध्ये हा आकडा 15नं वाढलेला आहे आणि त्यामध्ये आता मुंबईमध्ये एका नागरिकाचा मृत्यू देखील झालेला आहे। 68 वर्षांच्या फिलिपिन्स या नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह असणाऱ्या नागरिकावर उपचार देखील सुरू असल्याचं कळत होतं, मात्र या नागरिकाचा अखेर मृत्यू झालेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाचा हा 3रा बळी आहे। तर आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे सगळ्या नागरिकांसाठी। पुन्हा एकदा जागरूकतेचं आवाहन करण्यात येते। नागरिक हो, जागरूक व्हा आणि स्वतःचं रक्षण स्वतः करा। राज्यात कोरोनाचा 3रा बळी गेलेला आहे। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे। स्वाती, आपण पाहतोय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रुग्णांमध्ये वाढ होत असताना मुंबईमध्ये आता आणखी एक बळी गेलाय, एकूण 3रा बळी म्हणावा लागेल। 3रा बळी आहे म्हणजे राज्यात जे आता जी 3ही मृत्यू झाले ते 3ही मृत्यू हे मुंबईमध्ये झालेले आहेत।
हा 38 वर्षांचे हे नागरिक होते फिलिपिनी आणि 13 मार्चला यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. पॉझिटिव्ह होते ते, त्याच्यावर त्यांच्यावर उपचार होते. पण रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना कस्तुरबामधनं खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण त्यांना डायबिटीस होता, अस्थमा होता आणि त्यानंतर मात्र रात्री रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे एक श्वासाला त्रास होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. काल रात्री उशिरा हे घडलेलं आहे. आणि मनाली या तीनही मृत्यूंमध्ये एक मोठा दुवा आहे. तिघही सिनियर सिटीजन होते आणि तिघांनाही डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा अशी कोणत्या तरी आजारांची हिस्ट्री होती, ज्याच्यामुळे यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती अत्यंत कमी होती. वेळी जर या गोष्टी म्हणजे लोकांच्या लक्षात आल्या तर बरं आहे. कारण आता आपण बघितलं की जरी 144 लागू केला असला, जनता कर्फ्यू संपला असला, तरी पण लोक मात्र जुमानत नाही आहेत. आणि इतकं आपल्याकडे पोलीस फोर्स नाही की प्रत्येकाला ते घरी पाठवतील. त्यामुळे लोकांनी आता ही वेळ आहे की समजून घेण्याची. मुंबईतली आपण परिस्थिती बघतोय की फिलिपिनी नागरिक होते ते, त्यांनी वाशीचा ऍड्रेस दिला होता. त्यांना जरी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं तरी सरकारी आणि खासगी असा कुठला म्हणजे एक भेद नसतो. फक्त आपण जर बघितलं की खासगी रुग्णालयामध्ये तुम्हाला एक स्पेशल ट्रीटमेंट मिळते कारण तुम्ही इतके पैसे मोजता. कस्तुरबा रुग्णालयात चांगल्या सोयी आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मुंबईकरांनी बाहेर पडायचं आणि स्वतःला इन्फेक्ट करून घ्यायचं आहे. हीच वेळ आहे ती आपला देशप्रेम दाखवण्याची आणि घरी थांबण्याची. म्हणाली अगदी खरंय स्वाती, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे नागरिकांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन घरी राहणं आवश्यक आहे. मुंबईमध्ये आता परदेशी नागरिकाचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे राज्यात एकूण मृत्यूची संख्या जी आहे ती 3 वर गेलेली आहे. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याला माहिती देत होती. स्वाती, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की जगण्यास आवश्यक आणि ज्याशिवाय जगणं अवघड होणार आहे तितकंच करण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडा, अन्यथा घरीच राहा. कारण मुंबई ठाण्यामध्ये आता आजपासून वर्तमानपत्र देखील मिळणार नाहीयेत. आणि तुम्हाला जर ताज्या बातम्यांचे अपडेट्स हवे असतील तर तुम्ही लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर. तसंच ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे @news18lokmat.